भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य शाखेने नवी दिल्ली येथील जंतर मंतरवर समाजसेवक तथा शिक्षणतज्ज्ञ श्री सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या न्याय व शांततापूर्ण आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे। या संदर्भात राष्ट्रपती, पंतप्रधान, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले असून ते अमरावती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर करण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित गंभीर प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। विशेषतः नीट व इतर स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटी, परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता रोखणे, परीक्षा व्यवस्था पारदर्शक व विश्वासार्ह करणे तसेच पेपरफुटीमुळे मानसिक तणावाला सामोरे गेलेल्या विद्यार्थ्यांना न्याय व आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे। भारतीय बौद्ध महासभेने आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केलेल्या परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी व जबाबदारी निश्चित करण्याच्या मागण्यांवर शासनाने गांभीर्याने विचार करून तातडीने योग्य निर्णय घ्यावा अशी भूमिका मांडली आहे। निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की उपोषणादरम्यान श्री सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पोलिसांकडून रुग्णालयात हलविण्यात आले। अशा परिस्थितीत शांततापूर्ण आंदोलन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या संवैधानिक अधिकारांचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी असल्याचेही महासभेने स्पष्ट केले आहे। भारतीय बौद्ध महासभेने विद्यार्थ्यांच्या हितासाठी शासनाने संवाद साधून न्याय्य व सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे।